बॅटरी व गॅस शेगडी चोरी प्रकरणी तिघे अटकेत. आडगाव पोलिसांची धडक कारवाई. 1,03,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या आडगाव परिसरात गोदाम फोडून बॅटरी, गॅस शेगडी व लोखंडी साहित्य चोरी करणाऱ्या तिघा चोरट्यांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण 1,03,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी सरस्वती नगर बडी मंदिर परिसरातील गोदामातून चोरी झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून प्रदीप नेहरे, मोहन साठे व आकाश खंडारे या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून हिरो होंडा मोटरसायकल, 6 बॅटऱ्या, लोखंडी कॉट, स्वयंपाकाच्या शेगड्या व लोखंडी भंगार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या पथकाने यशस्वीरित्या केली. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक. पोलीस स्टेशन आडगावला गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 9/2026 दाखल झालेला होता. यामध्ये फिर्यादी भास्कर वारुंगसे म्हणून होते. त्यांच्या गोडाऊन मधून काही 6 बॅटऱ्या, 4 कॉट, काही स्वयंपाकाच्या शेगड्या आणि इतर लोखंडी वस्तू चोरीला गेल्या होत्या. तसेच एक मोटरसायकल स्प्लेंडर कंपनीची या वस्तू चोरीला गेल्या होत्या. या अनुषंगाने आपल्याकडे 8 जानेवारीला गुन्हा दाखल होता. आपल्या डीबी पथकाने API जगदाडे तसेच हवालदार वाघ यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आणि 3 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून चोरीला गेलेला हा सगळा मुद्देमाल वाहनासह, मोटरसायकलसह एकूण 1,03,000 रुपयांचा हस्तगत केलेला आहे आणि आम्ही आज त्या आरोपींना माननीय कोर्टासमोर हजर करणार आहोत. पुढील इतर गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे.